हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. ह्या सोमवारी पण काही आम्हाला पूजा करायची नाही, कारण विटाळ काही संपत नाही. 10 दिवस होत आहेत, आज 13 दिवस पाळतात आणि खूप सारी सर्दी झाली. आत्ताच झोपेतून उठली. तर आता छान अशी आंघोळ वगैरे करायची. उपवास धरणार आहे, फक्त पूजा वगैरे काही करणार नाही आहे. सर्दीने एक 5-6 दिवस झालं काहीच सुधारलं नाही. थंडी ताप पण येत होता, त्याच्यामुळे ब्लॉग काय डेली अपलोड मला करता आले नाही. पण आता मी शूट घेतलेले आहेत, तर ते मी आता अपलोड करील लवकरच. तर तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या. या दिवसात खूप सारखी सर्दी होती आहे. मी तर हे महिन्यातून 3री वेळ माझी ही सर्दी होण्याची. खूप जाम झालं तर घसा वगैरे. आता तरी थोडंसं बरं वाटतं आहे मला. तर आता उशीर पण होतो आहे, तर चला आंघोळ वगैरे करून घेते. नक्षच्या स्कूलमध्ये आज येल्लो डे सेलिब्रेशन आहे, तर त्यासाठीच त्याला अशी येल्लो काईट बनवली आणि येल्लो शर्ट घातलंय. काय आहे? काय? येल्लो डे. आणि हे काय आहे? काईट. काईट आहे ना? छान आहे ना काईट? कुणाला देणार तू? नाही, विनूला. विनूला देणार? मॅमला नाही देणार? नाही, विनूला देणार. बर, चला वेळ झाली आहे, 9 वाजलेत आहे. शाळेत जायचंय. आवरलंय सगळं. नक्षचं स्कूल सुटलंय, त्याला मी आणायला आली होते आणि टेकअवेमध्ये त्यांना असं छानसं हनीबी भेटलंय. खूप क्यूट आहे. खूप मेहनत असते टीचरची या मागे. आणि असं पळत पळत चाललंय. स्कूल सुटलं की मज्जाच मज्जा. नक्ष पळ 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 पळतो. इकडं चल. का पळतोस तू? हा, ज्यूस साठी? अजून स्कूल संपलं नाही मम्माचं, फक्त नक्षच संपलंय. खोकला व्हाईट कलर ज्यूस, ब्लॅक ज्यूस. हां, आता पप्पा नाही तर अशी डिमांड चालती त्याची. दक्षनी तर आज कहरच केलाय. चप्पल आणली आतमध्ये आणि मला म्हणतोय शिप आहे, आणि त्याच्यावर गाड्या मांडल्यात आहे. अरे नक्ष, ती चप्पल शी आहे. काय आहे ते? चप्पल. काय करतो त्याचं? अरे कारपी पार्किंग करायची जागा आहे का ती? बघ, ती चप्पल आहे, ती बाहेर घालायची असती चप्पल. अशी बेडवर घेऊन बसतात का? मी इतकी ओरडती तरी हसतोय. चल दे इकडं ती चप्पल. ठेवून द्यायची ती. अशी बेडवर चप्पल आणतात का? म्हणजे या लहान मुलांना काय खेळायला कमी पडेल सांगताच नाही यायचं. करच केलाय आज नक्षनी. चल नक्ष, दे आता. बाद झालं तुझं गाडीचं पार्किंग. आज आमचा विटाळ संपलाय, तर छान अशी आंघोळ केली आहे. सुट्टी पण आहे आज, तर दारात पहिली रांगोळी काढून घेते आणि मग छान असे देव पुजते. तर चला तुम्हाला पण दाखवते रांगोळी काढलेली. छान अशी रांगोळी काढली आहे. खूप दिवस झाले देव पुजले नव्हते, तर आता सगळे देव ताटामध्ये गोळा करणार आहे आणि खालचं वस्त्र पण बदलून घेणार आहे. सगळं देवघर मोकळं करून घेतलं आणि छान असं पुसून वगैरे घेऊन नंतर दुसरं अस्तर वगैरे टाकून घेणार आहे. तर पाहू शकता असं पूर्ण रिकामं केलं होतं.
छान अशी देवपूजा केली होती आणि आज मम्मी पप्पा आले होते तर आम्ही बाहेरच होतो पूर्ण दिवस. आज स्कूलमध्ये राखी सेलिब्रेशन आहे नक्सचा, तर छान असं त्याला ड्रेस घातला आहे. आणि बघू गिफ्ट काय देणार आहे ते दाखव, गिफ्ट दाखव. हां, तर असे हेअर क्लिप्स आणले तर गिफ्ट्स देण्यासाठी. उद्या आहे राखी रक्षाबंधन, पण स्कूलमध्ये एक दिवस आधीच सेलिब्रेशन करतात कारण त्या दिवशी सुट्टी असते म्हणून. छान त्यांना ट्रॅडिशनल ड्रेस वगैरे घालायला लावले ते. मुलींना 2 राख्या आणि मुलांना 2 गिफ्ट्स असे स्कूलमध्ये घेऊन यायला लावले. बहुतेक जण आता सुट्टीवर गेले ते, त्याच्यामुळे जास्त कोणी येत नाही कारण सलग काल पण सुट्टी होती, आज स्कूल आहे आणि उद्या परवा 2-3 दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे सगळे पॅरेंट्स लोक वगैरे गावी जातात. तर छान नक्षला तयार केलं आहे, आलं आहे स्कूलजवळ आता. हाय कर नक्ष. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि दुपारून मी माहेरी पण जाणार आहे स्कूल सुटल्यानंतर, आवरून वगैरे घरी जाऊन. सध्या मी चुलतीकडं जाते आहे गावाला. कालच मम्मी पप्पा येऊन गेले आणि भाऊ पण नाही आहे, त्याला पण राखी पाठवली मी. बँगलोरला पोहोचली त्याच्याजवळ, त्याच्यामुळं म्हटलं की तो नाही आहे तर तिथं जाऊन परत येण्या जाण्याचे खूप हाल होतात, त्यामुळं चुलतीकडं जाणार आहे मी. अभ्यास करायचा नाही. आणि नेक्स्ट असं सुरू होतं, मला अभ्यास नाही करायचा, अभ्यास नाही करायचा. ठीक आहे, तर पुढचा ब्लॉग तुम्हाला रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं तर त्याचा येईल. तर असेच व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. चॅनलला भरभरून असं लाईक्स करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय बाय.